राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपांचा तिढा आता सुटला आहे। यासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होणार आहे। या अगोदर शरद पवार गटाकडून 2 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत। आज दुपारपर्यंत शरद पवार गटाकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे। सातारा, माढा आणि रावेर या जागेसाठी उद्या उमेदवारांची नावे जाहीर होण्याचीही शक्यता आहे। महाविकास आघाडीमध्ये सांगली, भिवंडी तसेच मुंबईतील काही जागांवरून वाद सुरू होता, परंतु काल शिवालय कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीत जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे। या पत्रकार परिषदेमधून शिवसेनेला 21, काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादींना 10 असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे। काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर, मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई अशा 17 जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत। यापूर्वी काँग्रेसने लोकसभा उमेदवारांच्या 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत। आज तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता दर्शवली जात आहे। 4 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती। भिवंडी आणि बीड या 2 लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती। बीडमधून बजरंग सोनवणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली। वाघाची शेळी झाली, पीएम मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांची राज ठाकरेंवर टीका। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती। या यादीमध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं सांगितलं होतं। दुसऱ्या यादीमध्ये बीड आणि भिवंडीतील उमेदवारीही जाहीर झाली होती। मात्र सातारा, रावेर, माढा या लोकसभा मतदारसंघांबाबत अजून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही।